तर पब्लिक पुन्हा एकदा गावाला जायची आपल्याला संधी मिळाली. धीरजने रॅपिडो बुक केला होता. ब्ल्यू वाला सामने देख. रूमची सगळी मुलं सोडायला आली होती. सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही निघालो. धीरजने माझ्यासाठी रॅपिडो बुक केलं होतं. त्याला ओटीपी पण त्यानं सांगितला आणि ह्या सगळ्यांना बाय बाय करत मी निघालो. आणि तेवढ्याच पुढे गेलो. अंबानी पण आपल्याला टाटा बाय बाय करायला आला होता. असो, त्याला एवढा टाइम आहे होता. रॅपिडो वाला तर एवढा फास्ट गाडी चालू होता. तर म्हटलं भाई मला गावाला नाही पोचवायचं, परत डेपोला पोचवायचं आहे. कारण इथं आपल्या ट्रॅव्हल्स लागणार होत्या. लोकेशनला पोहोचल्यावर म्हणलं पहिला सीट नंबर काय बघावं. पिछली बार भी धनलक्ष्मी थी, इस बार भी धनलक्ष्मी है, लेकिन कलर थोडा डिफरंट आहे. गाडी तर भारीच होती आणि त्याच्यावर जे गगनगिरी महाराजांचं नाव होतं तर म्हणलं एक नंबर. ट्रॅव्हल्स मध्ये आत गेल्यावर म्हणलं सीट नंबर पहिला चेक करून घ्यावा, कारण आपलं स्लीपरचं बुकिंग नव्हतं, तर सीटरचं होतं. विंडो सीट भेटल्यावर म्हणलं जरा बरं वाटलं, कारण गरमी एवढी होती की म्हणलं चला हवा तरी. मुंबई मागं पडत होती आणि गाव जवळ येत होतं. मध्ये एका धाब्यावर थांबलो. रात्रीचा गारवा, चंद्रप्रकाश आणि ट्रॅव्हलची रांग, वातावरण एकदम भारी झालं होतं. रात्र कधी संपली कळलंच नाही आणि सकाळच्या डोळे उघडले तेव्हा थेट आपल्या सातारा पाटणच्या स्वर्गातच पोहोचलो होतो. खरं आहे ना पब्लिक, स्वर्ग म्हणजे आपला सातारा पाटण. फिरायचं असेल तर नक्की आपल्या साताऱ्यात पाटणला व्हिजिट करा. आपल्या पाटणमध्ये तर अजून रोडचं काम सुरूच आहे. 5-10 मिनिटं थांबलो. आपल्या मंजुरा फाट्यावर गेलो, तेवढ्यात वरून आला होता न्यायला. मुंबई ते गाव हा प्रवास फक्त अंतराचा नव्हता, तर मनाला पुन्हा एकदा आपल्या मातीशी जोडणारा होता. असेच ब्लॉग बघायला आपल्या चॅनलला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.